आमच्याकडे एवढा पाऊस झाला ना, की हे शेतीचं शेत न राहता शेततळे झाले. असो, तर मी आले घरात, छानशी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतरनं केली देवपूजा आणि देवपूजा केल्यानंतरनं पिलं कोमट पाणी. आता कोमट पाणी पिणं का गरजेचं आहे, तर खूप फायदे आहेत कोमट पाणी पिण्याचे. त्यानंतरनं मग मी लावले माझ्या आवडते गाणे आणि मला मराठी गाणे ऐकायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी मराठी गाणेच ऐकते शक्यतो. आणि मी माझं जे वर्कआउट चॅलेंज आहे ना, ते ब्रेक केलेलं आहे पावसामुळे. जर पाऊस थांबला तर मी ते कंटिन्यू करेन. त्यानंतरनं मग गौरीचे बाबा आणि गौरी आली हे काळी पिशवी घेऊन. ह्या काळी पिशवीमध्ये आहे चिकन. आता हे चिकन आणलं होतं गौरीच्या बाबांना खायची होती बिर्याणी म्हणून. मग आता बिर्याणी करायची म्हटल्यानंतर चिकन जे होतं त्याला छान वॉश करून घेतलं. त्याच्यामध्ये हळदी, मीठ, जे काही धना पावडर, लाल मिरची पावडर, जे माझ्याकडे सगळं होतं ते मॅरिनेट करायला ठेवायचे मला, म्हणून मी सगळे पावडर त्याच्यामध्ये टाकून घेतले. त्याच्यानंतरनं घातले त्याच्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतरनं घातल्या 2 मिरच्या घातल्यानंतरनं त्याच्यामध्ये पुदिना घातला. आता मॅरिनेट करायचं म्हटलं लिंबू किंवा दही घालणं कंपल्सरी आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे दही. आता हे सगळं घातल्यानंतर त्याला छानसं मिक्स करून घेतलं आणि चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत ठेवलं पाणी. त्याच्यामध्ये घातलं मीठ आणि तांदूळ. आता आम्हाला भात शिजवायचा आहे. त्याच्यानंतरनं मग माझा कांदा तळायचा राहिलेला होता. मग याच्यामध्ये त्या कुकरमध्ये मी कांदा तळून घेतला आणि ह्याच कुकरमध्ये मी चिकनला दमसुद्धा देणार आहे. आणि त्यानंतर मग तो कांदा व्यवस्थित काढून घेतला आणि काढल्यानंतर त्याच कुकरमध्ये घातलेले आहेत खडे मसाले घातल्यानंतरनं त्याच्यामध्ये मला जे काही चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. त्याला छानसं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतरनं त्याला 2-3 मिनटं वाफ येऊ द्यायची, म्हणून मी त्याला वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर त्याला परत फिरून घेतलं आणि मग जो माझा भात होता शिजलेला तो भात त्याच्यावरती टाकला. तर मी लेअरिंग करत आहे. आता हा भात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परत पुदिना घातला आणि कोथिंबीर चिरलेली ती बारीक ती कोथिंबीर घातली. तळलेला कांदा घातला आणि त्याला व्यवस्थित पसरवून घेतलं. त्याच्यानंतर परत जो काही उरलेला भात होता तो भात घातला. त्याच्यावरती परत कोथिंबीर घातली आणि पुदिना घातला. तळलेला कांदा घातला. तळलेला कांदा घातल्यानंतर ना त्याच्यावरती मी घातलेला आहे फूड कलर असेल तर घाला, नाही तर ऑप्शनल असतं नाही का. त्याच्यानंतर मग जो बिर्याणी मसाला होता त्याच्यावर असा छानसा छिडकून घेतला. आता बिर्याणीला दम द्यायचा आहे, म्हणून काय करायचं, पेपर त्याच्यावरती टाकून घेतले आणि असं जड त्याच्यावरती झाकून ठेवलं. छानशी बिर्याणीवर ताव मारून आम्ही गेलो बाहेर फिरायला. असा होता आमचा कालचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.